खूप खूप खोलवर, समुद्राच्या पृष्ठभागाखालून हजारो मीटर खाली, तिथं आहे एक जग. अंधारानं व्यापलेलं, शांत पण जिवंत. या अंधाऱ्या साम्राज्यात काही विचित्र अद्भुत जीव राहतात. काहींना डोळेच नाही, काहींचे डोळे वरच्या दिशेला असतात, जणू शिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी. आणि काहींचे डोळे एवढे मोठे की प्रश्न पडतो, इतक्या अंधारात हे डोळे नक्की काय पाहतात. सूर्यप्रकाश इथं पोचत नाही, पण अंधार मात्र पूर्ण नाही. कारण इथं एक आहे जादुई गोष्ट, मिरेकल, जीवप्रकाश, बायोल्युमिनन्स. असं समजा समुद्राच्या तळातलं आकाश ताऱ्यांनी नव्हे तर जिवंत जीवांनी उजळलेलं. अनेक समुद्री जीव अंधारात चमकू शकतात, काही आपल्या शरीरातील रसायनाद्वारे, तर काही चमकणाऱ्या जीवाणूंच्या मदतीनं. लहानात लहान जीवाणूंपासून ते मोठ्या शार्कपर्यंत ही कला समुद्रातील जीवनात पसरली आहे. वैज्ञानिक सांगतात समुद्रातील 75% जास्त जीव हे स्वतःचा प्रकाश निर्माण करू शकतात. मग प्रश्न पडतो, समुद्रातच ही जादू एवढी सहज का, आणि जमिनीवरती एवढी दुर्मिळ का? जमिनीवरती फक्त काही बुरशी, काजवे आणि काही अळी यांचं हे वैशिष्ट्य आहे. रात्री जमिनीवरही अंधार असतो. मग ही जादू इथं का नाही, जमिनीवरती का नाही? कारण पाण्यात राहणं आणि जमिनीवर राहणं यात प्रचंड फरक आहे. पाण्यात लपायला झाडं खडकं नसतात, पळायला रस्ते नसतात, सगळीकडे फक्त उघडं पाणी, आणि इथेच प्रकाश कामाला येतो. शिकाराला फसवण्यासाठी, दूर ठेवण्यासाठी किंवा शिकार ओढण्यासाठी. जेलीफिश अचानक चमकून शिकाऱ्याला घाबरवतात. काही जीवांचा प्रकाश फिक्कट स्लाईमसारखा शिकाऱ्यावर चिकटतो, तर काही पाण्यात तरंगणाऱ्या बारीक जीवांसारखा भास निर्माण करून फसवतात. काही मासे पोटाखाली लहान लहान दिवे लावून आपली सावली दिसू देत नाहीत, जेणेकरून खाली असलेल्या शिकाऱ्यांना ते दिसू नये. पण केवळ बळीच नाहीत, शिकारी सुद्धा प्रकाशाची जादू वापरतात. अँगलर फिशच्या तोंडासमोर चमकणारे आमिष ठेवतात आणि बळीजवळ आला की खेचून घेतात. काही स्पीड चमक देऊन शिकार गुंग करतात. काजवे, काही बिटल्स, काही आळ्या याच तंत्राचा वापर करतात. आणि हो, प्रकाश फक्त शिकार किंवा बचावासाठी नाही, तर प्रेमासाठीही असतो. काही मासे व स्क्विड आपल्या जोडीदाराला शोधण्यासाठी खास प्रकाश संकेत देतात, अगदी आपल्या ओळखीच्या काजव्यांसारखे. रात्रीच्या अंधारात नाचणारे, चमकणारे, प्रेमाची भाषा बोलणारे. शास्त्रज्ञ सांगतात कदाचित जमिनीवरती जीवप्रकाश फार हळू विकसित होत आहे, कारण जमिनीवर आणि गोड्या पाण्यात जीवनाचा प्रवास अजून तरुण आहे. पण समुद्र हा खूप जुना आहे आणि तिथे प्रकाशाची जादू लाखो वर्षांपासून फुलत आहे. म्हणून जर कधी आपण दुसऱ्या ग्रहावर जीवन शोधलं, तर लक्षात ठेवा, जिथं पाणी आहे तिथे जीवप्रकाश असणारे जीव मिळण्याची शक्यता खूप आहे. समुद्राच्या अंधाऱ्या गाभाऱ्यात, जिथं सूर्यकिरण पोहोचत नाहीत, तिथं हा नैसर्गिक जीवप्रकाशच संवाद, शिकार, बचाव आणि आकर्षणाचं माध्यम असतो. या जीवप्रकाशाचा खेळ फक्त सुंदर नाही, तर जीवन मरणाचा प्रश्न असतो. जिथं अंधारच अंधार आहे, तिथं हा प्रकाश म्हणजे आशा, ओळख आणि जगण्याची किल्ली. समुद्राच्या पृष्ठभागावर कधीकधी लाटांवरून निळसर हिरवा प्रकाश चमकतो. तोही या सूक्ष्म पाणजीवांचा चमत्कार असतो. रात्रीच्या शांततेत जर तुम्ही किनाऱ्यावर उभा राहिलात, तर प्रत्येक लाट जणू हिरे मोत्यांनी भरलेली वाटते. हीच तर निसर्गाची गुप्त फटाकेबाजी आहे. आज विज्ञान या अद्भुत जीवप्रकाशाचं रहस्य उलगडतंय. काही प्रयोगांमध्ये हा नैसर्गिक प्रकाश रोगनिदान, प्रदूषण शोधणे आणि अगदी औषध निर्मितीमध्येही उपयोगात आणला जातो. पण कितीही प्रगती झाली तरी समुद्रातील या प्रकाशाच्या दुनियेचं खरं सौंदर्य अनुभवण्यासाठी तिथं जाऊन स्वतः पाहणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे. कारण समुद्राच्या खोल गाभाऱ्यात चमकणाऱ्या प्रत्येक ठिणगीमध्ये निसर्गाच्या अद्वितीय कल्पकतेची कहाणी दडलेली आहे.